हे मोबाईल नीट धर रे, नीट धर, पडल पडल. हेडवाणी करते होगी. हा नडलंय बाबा, काय करायचंय. पहिला मोबाईल धर व्यवस्थित, पडल नाही तर खाली. इतकेच म्हणून लाल परी चांगला कट मारला गेला का, खतरनाक. आली बघा, आली बघा, ही आली नीरा नदी. आता आपण पुन्हा पुलावर चाललोय. पुलावर जाऊन एकदा व्ह्यू बघूया 360 डिग्रीचा. थांबव थांबव, गेला की राव बांधारा ते पाण्याखाली. एकदा नीरा नदीचा आपण 360 डिग्रीचा व्ह्यू एकदा बघूया. फुल राऊंड एकदा कॅमेरा फिरवून. किती पाणी मग किती असं पसरलंय सगळीकडं. ही नीरा नदी आहे. समोर दिसते तेव्हा ते नृसिंह मंदिर आहे. नृसिंह मंदिर, त्याच्यावरून नरसिंहपूरचं गावाचं नाव नृसिंह मंदिरावरून नरसिंहपूर असं पडले. पूल आत्ता लेटेस्ट बांधला आहे. जुना बंधारा असा खूप खराब झाला, आता लेटेस्ट पूल बांधला आहे. हे कोण येते नीरा नदीचं पाणी वरून फ्लो बघा कसा येतो. मासे मारी की जास्त आपलं खायचं नाही पण एन्जॉय करायचं ना, कसं पकडायचं. कुठून आलंय नुसता गळच बघून निघून जाणार. खायला एक सापड नाही म्हणणार. आता आपण नीरा नदी करून भीमा नदीकडे चाललो गाडीवरून. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, इकडं कमान केलेलं आहे. हे नरसिंहपूरची ग्रामपंचायत राईट साईडला बघू शकता. यावरून आता पलीकडे गेले की लगेच भीमा नदी दिसते आपल्याला. म्हणजे किती जवळ अंतर आहे बघा नीरा नदीपासून भीमा नदीचं. हो बाई, पुढं दिसते ती भीमा नदी. भीमा नदीचा आता पूल आहे. त्या पुलावर जाऊन थांबूया आपण आता. $360 डिग्री व्ह्यू भीमा नदीचा एकदा आपण लुक बघूया कसा येतोय. डोकं बघत बसलीत मासेमारी कसं करतायत ते लोक. उभं राहिले बघा, पाण्याचा प्रवाह बघा कसा एकदम वाहतोय. पात्र किती मोठं आहे बघा भीमा नदीचं. नीरा नदीचं छोटं पात्र आहे पण ह्याचं लय मोठं पात्र आहे एकदम असं. विशेष म्हणजे 16 दरवाजे उघडलेत उजनी धरणाचे, त्यामुळे पाणी किती पसरले. या साईडने व्ह्यू बघायला. मुकेश स्पीड लय आहे रे पाण्याला. बघ कसं म्हणजे कसं चाललंय बघ, स्पीड नेते पाणी असं. 16 दरवाजे उघडले म्हणून जोरात आलं आहे ना. इकडून एकदा बघूया चल. हे तिकडं कोण मासा गावला वाटतं तर कोणाला तर मोठा. चल बघूया, चल 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 मासा गावला बघून येऊया एकदा. क्या बात है भैया जी, बहुत ही तगड़ी मछली पकडे हो. घरी जाऊन तळून हाणायची का आता. 3, 2, 1 हो. सापडला बाबा. म्हणलं होतं ना माशी मी सापडत असतो मासा म्हणून. आता निसर्ग एक नंबर झालाय बरं का आज, काय का म्हणणं नाही. वातावरण एकदम मस्त वाटतंय असं ढगाळ. दोन्ही साईडचा व्ह्यू बघितला पुलावरनं तर एकदम मस्त फ्रेश असं एकदम क्लायमेट. क्लाउडी एकदम मस्त वाटते. वरचं जे ढग आहे ते असं वाटतं की नदीच्या खाली दिसते, त्याची सावली अशी पडली नदी. बेस्ट आहे, गुड.
हे बघा आमची चंगू मगू कशी गाडी स्कूटीवर निघालीत पुढं माझ्या. चंगू मगू जोरात हवेत आहेत सध्या. हे दमाने जाऊ रे चंगू मंगू. स्पीड जरा कमी करूया. स्पीड ब्रेकर काय लोकांना लय काय ते उभी पळवू शकतात गाड्या. अजून एक स्पीड ब्रेकर आलं दमान आलं स्पीड ब्रेकर. चंगू का है बर्थडे आज. चंगू सगळ्यात आहे हुशार. तिथून आता राईट जायचं राईट ना. हा रोड जो आहे तो टेंबनी रोड आहे. या रोडने सरळ गेल्यावर एक जुना पूल समोर जे दिसतो ना तो पूल आहे. एकदम जुना पूल आहे. आहे आता चंद्रभागा नदी. प्रथम जर आपण व्ह्यू घेऊ दोन्ही साईडचा. काय व्ह्यू मिळतोय बा या इथून जो व्ह्यू जसा असं वर्ण ढग बघा काही दिसतात आणि इकडं बघा ते जे समोर दिसते ना ते कॅनल. निराण भीमाचं पात्र केवढं मोठं पात्र तयार झालेलं आहे. ज्या म्हणतात चंद्रभागा. ती आता ही नदी चंद्रभागा पुढे जाऊन पंढरपूरला भेटणार. चला थारवाले आता थोडीशी गाडी थांबवूया आणि इथून व्ह्यू कसा मिळते बघूया. थोडंसं झूम करू. हे बघा हे आहे रेणुसे मंदिर आणि पलीकडनं जी ती आहे नीरा नदी त्याच्या पलीकडून. आणि अलीकडून जी दिसते तिथून ते येते भीमा नदी. तिथं दोन्हीचं संगम झालेलं आहे सेंटरला. पुढे जी आली ती चंद्रभागा दोन्ही संगम झाल्यानंतर पुढे जी नदी तयार. चला मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.